गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या विळख्यात अडकलेली मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक अखेर होते आहे. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा कथित पडद्यामागचा कारभार आणि दबावतंत्राच्या चर्चेने अधिक गाजते आहे. या निवडणुकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि भगीरथ भालके यांच्यासह समविचारी नेत्यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्या थेट लढत होते आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून मंगळवेढ्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी सुनंदाताई बबनराव आवताडे यांना रिंगणात उतरवलेलं आहे. बबनराव आवताडे यांनी भाषणांमधून दावा केलेला आहे की पत्नी निवडून आल्यावर मी नगरपालिकेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही, सर्व कारभार त्या स्वतः पाहतील. मात्र राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. सुनंदाताई निवडून आल्या तरी त्यांचे पती बबनराव आवताडे हेच रिमोट कंट्रोलद्वारे कारभार हाकतील अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. बबनराव आवताडे हे अधिकाऱ्यांना घरी बोलावून आपल्या मनमानीनुसार निर्णय घेतील, दबावतंत्राचा वापर करतील अशी कुजबूज सुज्ञ मतदारांमध्ये ऐकायला मिळते आहे. मंगळवेढा नगरपालिकेचा इतिहास पाहिला तर येथे अनेकदा आवताडे गटाला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या हाती सत्ता राहिली आहे. मात्र यंदा चित्र वेगळं आहे. महायुतीच्या माध्यमातून पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. एकीकडे नागरिक विद्यमान सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्याचं दिसत असले तरी विरोधी गटाने दिलेल्या उमेदवाराबाबतही साशंकता आहे. जर पतिराज किंवा मनमानी कारभार सुरू झाला तर शहराचा विकास पुन्हा खुंटेल का, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. मंगळवेढ्यातील जनता यावेळेस चेहरा बघून मतदान करणार की पडद्यामागच्या सूत्रधाराला ओळखून कौल देणार? आमदार आवताडेंची महायुती बाजी मारणार की तीर्थक्षेत्र आघाडीचा गट राखला जाणार, याचे उत्तर निकालानंतर स्पष्ट होईल.